राष्ट्राय स्वाहा. माऊली भगवती प्रोडक्शन आणि मोर्या निर्मिती सादर करीत आहे इतिहासातील एका ज्वलंत घटनेवरील नाटक हे राम नथुराम. लेखक दिग्दर्शक शरद पोंक्षे. पार्श्वसंगीत राहुल रानडे. नेपथ्य नितीन नेरुरकर. प्रकाश योजना राजन ताम्हाणे. रंगभूषा केदार ओठवणेकर. जाहिरात संकल्पना श्रीकांत धोंगडे. ध्वनिसंयोजन अशोक डोईफोडे. प्रकाश योजना सहाय्य रमाकांत. रंगमंच व्यवस्था धवल. कपडेपट विजय तोडणकर. नेपथ्य निर्माण उल्हास सुर्वे आणि मंडळी. ड्रेस मेकर्स रमेश टेलर्स पालव आणि कंपनी. सूत्रधार संदीप नार्वेकर. निर्माते प्रमोद धुरत आणि शरद पोंक्षे. विशेष आभार सचिन खेडेकर, अजित भुरे, नाना गोडसे, ओंकार केळकर, मंदार वाडकर, सुश्रुत देसाई आणि आदित्य सौरभ. पात्र परिचय सुप्रिटेंडंट शेख जयंत घाटे, अर्जुनदास, इन्स्पेक्टर सावंत, हेमंत डोणकर, नाना आपटे बडगे जेलर, विवेक जोशी, महात्मा गांधी देवीदास गांधी, समर्थ म्हात्रे, विश्वनाथ सेवक टायपिस्ट, प्रितुल पवार आणि नथुराम गोडसे शरद पोंक्षे. माऊली भगवती प्रोडक्शन आणि मोर्या निर्मिती सादर करीत आहे इतिहासातील एका ज्वलंत घटनेवरील नाटक हे राम नथुराम. अंक दुसरा आणि शेवटचा. वेदी वरया राहीन मिस्थिर, वेदी वरया राहीन मिस्थिर. द्रौपदीस छळले दुष्टांनी, द्रौपदीस छळले दुष्टांनी. कुरुतीर्थी लढले भीमार्जुन, घाली रुधराने वसुंधरा. अन्यायाचे हो परिमार्जन, सीतेसाठी श्रीरामाने लंकेवर केले रणकंदन. मात्र आज या नव्या भारती अबला हतबल सबला वाचून. अबलांचा तो करुणार्थ स्वर सह्याद्रीच्या ये कानावर. वेदी वरया राहीन मिस्थिर, वेदी वरया राहीन मिस्थिर. माझं स्टेटमेंट घेऊन झाल्यानंतर मला असं वाटलं होतं बहुतेक शेख साहेब रात्रभर जागवतात की काय, पण नाही जागवलं त्यांनी. आपण ते जागले असतील बहुधा. खरं तर त्यांना असं जागत ठेवून जायला माझ्याही जीवावरती आलं होतं. पण मी विचार केला की काल दुपारी जेव्हा मी पिस्तूल साफ करत होतो, पिस्तुलामध्ये गोळ्या भरत होतो, त्यावेळेला त्यांनी वामकुक्षी घेतली असेल कदाचित. माझं काम बघा सायंकाळी 5:15च्या सुमाराला संपलं होतं आणि मग त्यांच्या कामाला सुरुवात झाली होती. मग थोडंसं जागले ते बिघडलं कुठे. खरं सांगतो शांत झोप लागली मला त्या रात्री. अखंड हिंदुस्थानामध्ये त्या रात्री आम्ही दोघेच जण शांत झोपले असो. एक कोठडीत झोपलेलं मी आणि शीतगृहामध्ये चिरनिद्रा घेणारे गांधी. एकाच्या आयुष्याचा प्रवास संपलेला होता आणि दुसऱ्याच्या आयुष्याच्या अंताचा प्रवास सुरू झाला होता. बाकी संपूर्ण देश धगधगत होता. काहींची कत्तल होत होती तर काही जण कत्तल करत होते. मातेच्या उदरातील गर्भ देखील त्या रात्री शांतपणे पहुडले नसतील. सगोबरव्यांनी माझ्या आई वडिलांना फरास खाण्यावरती नेऊन ठेवलं म्हणून ते वाचले. मग दुसऱ्या दिवशीपासून अटक सत्राला सुरुवात झाली. करकरे, डॉक्टर परचुरे, शंकर किस्तैया, गोपाळ, गोपाळ म्हणजे माझा धाकटा भाऊ, नाना आपटे आणि तात्याराव सावरकर. तात्यारावांना खरं तर या खटल्यामध्ये उगीच गोवलं होतं, पण त्यांना अटक झाली याच्यामध्ये माझा मात्र एक वैयक्तिक फायदा झाला होता. तो म्हणजे त्यांचा मिळालेला उदंड सहवास. तात्याराव निर्दोष होते त्यामुळे ते सुटणार याची खात्री होती. हो, एरवी तात्याराव असे एकटे आमच्या वाट्याला कधी येतच नसत. सतत त्यांना भेटायला येणाऱ्या माणसांची वर्दळ, त्यांचं लिखाण, त्यांच्या सभा. पण ते कोठडीमध्ये मात्र तात्याराव फक्त आमचे होते, फक्त आमचे. आयुष्यातले शेवटचे दिवस सत्कारणीच लागले म्हणा. साक्षात मृत्युंजय असतो, त्यामुळे त्यांच्या सहवासामध्ये मृत्यूची सावली सुद्धा अंग चोरून उभी राहायची. एकदा जेलमध्ये आम्ही सगळेजण असे मस्तपैकी गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यामध्ये एक सिनियर जेलर असे राऊंडसाठी आले. आमचं कोणाचंही लक्ष नव्हतं, पण तात्यारावांचं लक्ष जाता क्षणी तात्याराव ताडकन असे उठवून उभे राहिले. ते हातामध्ये एक पुठ्ठ्याचं कार्ड असं छातीशी धरलं
अशी कार्ड त्या काळामध्ये आम्हाला दिली जायची, त्याच्यावर बंद्याचं नाव आणि त्याच्यावर लागलेली कलम लिहिलेली असायची. तर हे सगळं तात्यारावांचं असं चित्र बघितलं आणि तो जेलर साहेब एकदम ओशाळले, म्हणाले सावरकरजी प्लीज आप ये क्या कर रहे. तात्याराव म्हणाले क्या कर रहा हूं, ये तो जेल का कानून है वही तो कर रहा हूं. नहीं बाकी लोग भी तो है, वो तो खड़े नहीं हुए. तात्याराव म्हणाले वो बच्चे है मैं दोबारा हूं. जेलमध्ये दुसऱ्यांदा येणाऱ्या कैद्याला दुबारा म्हणत असत. तात्याराव दुबारा होते. पारतंत्र्यामध्ये असताना ब्रिटिश सरकारने त्यांना कारावास भोगायला लावला आणि स्वातंत्र्यानंतर स्वकीय सरकारनं सुद्धा त्यांना कारावास भोगायला लावला. असो, बाकी आम्हाला सगळ्यांना लाल किल्ल्यावरती ठेवलेलं होतं, कारण विशेष न्यायालय तिथे भरायचं. आता न्यायालयीन कामकाज नसायचं, तर सगळा वेळ आम्हाला मोकळा मिळायचा. मग दिवसभर गप्पा गोष्टी गाणी काय दुडगूस चालायचं विचारू नका. एक पोलीस ऑफिसर तर म्हणाले ये लोक तो पिकनिक मना रहे, इतकी धमाल चालायची. पण आमच्या सगळ्यांमध्ये कायम अलिप्त बसलेला असायचा तो दिगंबर बडगे, कारण तो माफीचा साक्षीदार होता. त्यामुळे लवकर सुटला, पण सुटल्यानंतर असाच एकटा राहिला मरेपर्यंत. मी जेव्हा जेव्हा दिगंबर बडगेकडे बघायचो, मला नेहमी असं वाटायचं, मला जाणवायचं की त्याच्या आतल्या आत त्याचं मन त्याला असं कुरतडतंय की काय. आजही मला स्पष्ट आठवते दिगंबर बडगेची आणि माझी झालेली शेवटची भेट. इन्स्पेक्टर सावंतांनी अत्यंत विचारपूर्वक आणि हुशारीनं आमच्या दोघांची एक 5 मिनिटासाठी भेट घडवून आणली होती. कारण हजारो लाखो भारतीयांप्रमाणे इन्स्पेक्टर सावंतांना सुद्धा वाटत होतं की माझी फाशी रद्द व्हावी. तुम्हाला खरं सांगतो, त्या दिवशी जर इन्स्पेक्टर सावंत न्यायासनावर बसले असते ना, तर आम्हाला सगळ्यांना त्यांनी निर्दोष मुक्त केलं असतं. ओ बडगे चला. ओ बडगे, आता आपल्याला मॅजिस्ट्रेट साहेबांकडे जायचंय. तुमची तारीख आहे आज. मला माहिती आहे. साहेबांसमोर तुम्हाला तुमचं निवेदन सादर करायचंय. काय आहे, जेव्हा तुम्ही साहेबांना निवेदन द्याल तेव्हा मी तिथं नसेन. कायदा आहे तसा. चौकशीत साहेब तुम्हाला विचारतील पोलीस स्टेशनला मारहाण झाली आहे का, पोलिसांनी काही धाक दपटशा दाखवलाय का, काय. मी खरं तेच सांगे. खरं तेच सांगा बडगे, खरं तेच. काय जे निवेदन तुम्ही जगदाळे, हा काय बडगे, जे निवेदन तुम्ही साहेबांसमोर सादर करणार आहात त्यात तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तुम्हाला शेवटची संधी आहे. म्हणजे मी माझं निवेदन बदलावं असं तुम्ही मला सूचित करा. मी तुम्हाला काहीही सूचित करू इच्छित नाहीये बडगे, आणि तुम्हाला कल्पना असावी म्हणून सांगतो, आमच्या पोलिसांच्या ड्युटीज मध्ये ते बसतही नाही, समजलं. एक गोष्ट मात्र नक्की बडगे, तुमच्या निवेदनामुळे नथुरामला फाशी होऊ शकते, अन्यथा कुठलंही न्यायालय त्यांना फाशी देऊ शकत नाही. आणि ही गोष्ट तुम्हाला चांगली माहिती आहे. पुन्हा पुन्हा का जाणीव करून देताय मला? त्याची गरज आहे बडगे, कारण जेव्हा साहेबांसमोर तुम्ही हेलो जी मैं निकल रहा हूं जी, पेपर्स भी तैयार है. आप धवल सिंह से कहे गाड़ी निकाले, हम आ रहे हैं. ठीक है. बडगे, मी आलोच. सावंत साहेब, हो साहेब.
पंडित सावंतसाहेब, पंडित, हे पंडित थांब ना. कसा आहेस रे? मदनलाल, गोपाळ, करकरे सगळे कसे आहेत? तात्याराव कसे आहेत? मी आप्पा कसारला पत्र पाठवलंय, त्यांच्यासाठी गरम कपडे पाठवून दे. मला माहिती तुम्ही सगळ्यांनीच मला वाईट टाकलं. तुमचा राग असेल नाही माझ्यावर. मी सामान्य आहे नथुराम, अति सामान्य म्हणावं तर. मी माणूस आहे नथुराम, आणि म्हणूनच माझ्या सहनशक्तीला सुद्धा मर्यादा आहेत. पंडित, मृत्यू दारात उभा राहणं वगैरे वाक्य आपण बोलताना सहज वापरतो रे, अगदी सहज. पण प्रत्यक्ष तो अनुभव तितका सहज नाही. मृत्यूची कल्पना माझ्या मनाच्या कोपऱ्याला स्पर्श करून गेली आणि मी हादरलो. जगण्याची अनिवार्य आसक्ती त्या क्षणी माझ्या मनात उभी राहिली. मला जगायचंय, होय मला जगायचंय, वाटेल ती किंमत देऊन. तुम्ही मला दोष द्या, मी पापाचा डोंगर तोलू शकतो, पण टांगत्या तलवारीखाली नाही उभा राहू शकतो. तू वेगळाच आहेस नथुराम, पहिल्यापासूनच तू आमच्यासारखा कधीच नव्हतास. नेहमीच सभोवतालच्या वातावरणापासून, भावभावनांपासून अलिप्त असायचास. वेदना, मानहानी, मानसन्मान या सगळ्या गोष्टी तुला कधी जाणवायच्याच नाहीत. दगडाचा बनलायस तू. आम्ही भुसभुशीत मातीचे. कुणीही यावं आणि कुठलाही आकार देऊन जावं. मी गोपाळला एकदा म्हणालोही होतो, भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णानं म्हटलेलं, नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावक. हे केवळ तुझ्यावरच लिहिलंय असं वाटतं. तू पिस्तुलाचा चाप ओढण्यापूर्वी तुझी आणि गांधींची नजरानजर झाली असेल ना, तर त्यांनाही जाणवलं असेल त्यांची हत्या योग्य माणसाकडूनच होतीये म्हणून. मला तो काळे हवालदार एकदा सांगत होता, त्याने एकदाच तुझ्यावरती हात उचलला, पण त्या तू नजरवर उचललीस आणि त्याचा हात तसाच खाली आला. तुझी ती नजर माझ्याकडे नाही नथुराम. अरे तुला कल्पनाही नसेल माझा किती शारीरिक आणि मानसिक छळ झालाय त्याची. नाही म्हणजे तुलाही मारहाण झाली बिर्ला भवनावर, पण ती मानसिक उद्रेकातून झाली. ती उत्स्फूर्त होती. ती प्रशिक्षित आणि पद्धतशीर नव्हती. माझा मात्र अत्यंत पद्धतशीर छळ करण्यात आला. पोलिसांच्या त्या मारहाणी समोर मी टिकाव नाही धरू शकलो आणि शेवटी झालो माफीचा साक्षीदार.
मला माहिती आहे मी चुकतोय, फार मोठं पाप करतोय. पण मी सामान्य आहे रे, सामान्य. मला माफ कर नथुराम. ह्या सगळ्या मला उशीर होतोय. थांबा सावंत. पाप करणाऱ्यापेक्षा मोह निर्माण करणारा जास्त गुन्हेगार असतो. मी समजलो नाही. नाही समजलाय. कायद्यानं बहाल केलेला गणवेश अंगावर वेढल्यानंतर आपल्या माणसांसाठी सुद्धा तो कायदा मोडण्याचा प्रयत्न करू नये सावंत. आणि तो कायदाच जर मान्य नसेल तर गणवेश अंगावरती चढवूच नाही. जी माणसं 2 दगडांवरती पाय देऊन उभी राहतात ना, त्यांना स्वतःच्या पायाकडे कधीही पाहता येत नाही, कारण मधली दरी दिसते आणि मग अशी भोळ येते. एक छोटीशी विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. अहो मग बोला ना. या बडगेशी 2 शब्द मी बोलू शकतो काय? म्हणजे बोलणं झालंच नाही? हो, कसं होणार? इथे परवानगी मागायलाच कोणी नव्हतं. नथुराम, बोलू? ठीक आहे, मी बाहेर थांबतो. कशाला? सत्याला साक्षीदाराची अडचण होत नसते सावंत. प्लीज. दिगंबर, सगळं ऐकलं मी. पश्चाताप झालाय तुला. खरं सांगू, या पश्चातापाला काही अर्थ नसतो रे, कारण क्रिया त्याआधीच घडून गेलेली असते. अरे माझा काही कुणाचाही तुझ्यावरती राग नाही. तू चुकतोयस असं जर तुला वाटत असेल तर तो समज मनातनं काढून टाक. जगण्याचा प्रयत्न करणं, जीव वाचवण्यासाठी धडपडणं हा काही गुन्हा नाहीये, तो धर्म आहे. नवे ते प्रथम कर्तव्य आहे. पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपण नाहक दुसऱ्या कुणाचा जीव घेत असू तर ते पाप ठरतं, तो गुन्हा ठरतो. उद्या तुझ्या निवेदनामुळे माझ्या मानेभोवतीचा फास आवळला गेला, मला त्याची पर्वाच नाहीये, कारण एकाच एक हा सृष्टीचा नियम आहे. गांधी मेले ना, नथुराम मेलाच पाहिजे, पण तुझं निवेदन सत्य असेल याची काळजी घे. जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या कुणाचंही नाव गोवू नकोस. तात्याराव निर्दोष आहेत. त्यांना अडकवण्याचा खोटा प्रयत्न तुझ्या मुखातून दुसरा कोणी करत असेल तर वरच्या दरबारातही त्याला क्षमा नाही. अरे तात्याराव म्हणजे हिरा. आपण फक्त कोंदणानं हिऱ्याचा आकार घ्यायचा असतो, पण तो झाकण्याचा वेडा प्रयत्नही करायचा नसतो. मला वाटतं सावंत साहेब, ह्याच कामासाठी आपण मला इथे बोलवलं होतं. काम झालेलं आहे. चला बडगे. आणखीन एक सावंत साहेब, सूर्याची काळजी तुम्ही करू नका. म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं असं जे आपल्याला वाटतं ना, तो आपल्या नजरेचा दोष असतो. आपली बघण्याची जागा चुकलेली असते. उद्या जर एखादा माणूस चंद्रावर उतरला तर तिथं उभा राहून तो सांगेल की सूर्याला ग्रहण कधीच लागत नाही. नाही, पण बडगेनं शब्द पाळला. आणि मग ती संध्याकाळ उजाडली. मला शिक्षा सुनावण्या आदल्या दिवशीची संध्याकाळ. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी न्यायालयामध्ये माझं वक्तव्य सादर करणार होतो. या संपूर्ण गांधी हत्या केसमध्ये पहिलं आणि शेवटचं असं एकदाच बोलणार होतो मी. त्यासाठीच तर जगलो होतो. नाही तर 4थी गोळी स्वतःवरती सहज मारून घेऊ शकलो असतो, पण नाही मारून घेतली. कारण मला गांधीजींची दुसरी बाजू जगासमोर आणायची. त्यांनी सातत्याने केलेल्या मुस्लिम लांगुल चालनामुळे बहुसंख्य हिंदूंच्या भावनांना कशा पद्धतीनं पायाखाली तुडवलंय हे मला लोकांना दाखवून द्यायचं होतं, आणि म्हणून मी जगलो. आजही मला आठवतंय स्पष्ट, लाल किल्ल्यावर भरलेलं ते विशेष न्यायालय. देशाच्या कानाकोपऱ्यामधनं लोक जमा झालेले होते. सर्व भाषेच्या वर्तमानपत्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. निकाल अपेक्षेप्रमाणे लागणार होता. मला
फाशी दिली जाणार आणि मी बचावही करणार नव्हतो, पण तरी सुद्धा संपूर्ण हिंदुस्थानचं लक्ष या गांधी हत्या केसकडे लागलं होतं आणि मग तो दिवस उजाडला. सकाळी 11च्या सुमारास न्यायालयाचं सत्र सुरू झालं. न्यायमूर्तींनी आपराधिक परिन्याय संहिता धारा म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड धारा 342 प्रमाणे अभियुक्तांची तपासणी करण्यास प्रारंभ केला. न्यायमूर्तींनी सांगितलं, अभियुक्त क्रमांक 1 नथुराम विनायक गोडसे, तुमच्या विरुद्धचा अभियोजकांनी पुढे आणलेला सर्व पुरावा तू ऐकला आहेस. तुला त्याविषयी काय म्हणायचं आहे? न्यायाधीश महोदय, गेले 1.5 वर्ष कोठडीमध्ये बसून माझं वक्तव्य मी लिहून काढलेलं आहे, ते वाचून दाखवण्याची मला परवानगी देण्यात यावी. ठीक आहे, वाच तुझं निवेदन. ऑब्जेक्शन युअर ऑनर. महोदय, या अभियोगाशी संलग्न असलेले निवेदनच तेवढ्या अभियुक्ताला करू द्यावे, अन्यथा त्याला निवेदन वाचण्यास अनुमती देऊ नये. न्यायाधीश महोदय, आक्षेप फेटाळण्यात येत आहे. ऑर्डर ऑर्डर. गोडसेंना ध्वनिक्षेपक देण्यात यावा. थँक्यू सर, थँक्यू. मिस्टर गोडसे, तुमचे संपूर्ण निवेदन वाचण्यास न्यायालय अनुमती देत आहे. प्लीज गो अहेड. धन्यवाद. मे इट प्लीज युअर ऑनर, मी नथुराम विनायक गोडसे वर निर्देशिलेल्या अभियोगातील आरोपी क्रमांक 1 नम्रपणे खालील निवेदन देत आहे. माझ्यावर जे आरोप केले ती पद्धत विधिविसंगत आहे. म्हणजे 20 जानेवारी 48ची बॉम्बस्फोटाची घटना आणि 30 जानेवारीची गांधी वधाची घटना या दोन्ही घटनांचा परस्पर काहीही संबंध नाही. गांधींचा वध करण्यासाठी मी कोणतंही षडयंत्र किंवा कट रचलेला नाही. या अभियोगामधला माफीचा साक्षीदार असलेला दिगंबर बडगे याला मी चांगलाच ओळखतो, पण त्यानं न्यायालयासमोर सादर केलेली सर्व निवेदनं ही सपशेल खोटी आहेत. ती का विचित्र दबावाखाली आणि मारहाण करून वधवून घेतलेली आहेत, तसं त्यानं आमच्या समोर कबूलही केलेलं आहे. त्यामुळे जे केलं ते स्वतःच्या बुद्धिमत्तेनं आणि एकट्यानं केलेलं कृत्य आहे. आता माझा ज्यांच्याशी संबंध लावला गेला त्याचा एकही पुरावा सरकारी पक्षातर्फे तुमच्या समोर सादरच केला गेला नाही. त्यामुळं या सर्व सह आरोपी केलेल्यांना मुक्त करण्यात यावं अशी माझी न्यायालयाला नम्र विनंती आहे. ऑर्डर ऑर्डर. न्यायाधीश महोदय, मी 60-68-24 क्रमांकाचं पिस्तूल वापरलं ज्याच्यामध्ये काडतूस होती, हा एकमेव आरोप मला मान्य आहे. गेले काही दिवस सरकारी पक्षातर्फे मी माथेफिरू आहे किंवा मी मानसिक रुग्ण आहे असं जे काही पटवून देण्याचा एक कसोशीनं प्रयत्न केला जातोय त्याबद्दल मी थोडंसं बोलू इच्छितो. मी एका हिंदू ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलो, तेव्हा हिंदू धर्म, हिंदू इतिहास, हिंदू सभ्यता या सगळ्याचा मला सार्थ अभिमान आहे, पण दुराभिमान नाही. आणि म्हणूनच जातीपाती संपवण्यासाठी सावरकरांनी सुरू केलेल्या जात्युच्छेदक आंदोलनामध्ये मी सहभागी झालो. अस्पृश्यता निवारणाचं कार्य सुरू केलं, सहभोजनाचे कार्यक्रम केले. मी सर्व विचारसरणींचा अभ्यास केलेला आहे, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की सावरकर आणि गांधी याच 2 विचारसरणींचा हिंदुस्थानी लोकांवरती सर्वाधिक प्रभाव पडलाय. पण मला मात्र राष्ट्रीय हिंदुत्वाच्या विचारांचे आणि मानवतावादी विचारांचे सावरकर जास्त भावले. आणि म्हणून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडून हिंदू महासभेमध्ये सामील झालो, ज्याचे सावरकर हे अध्यक्ष होते. मग त्यांच्याच मदतीनं अग्रणी आणि हिंदू राष्ट्र अशी 2 वृत्तपत्र मी आणि माझा मित्र नाना आपटे आम्ही दोघांनी सुरू केली. सावरकरांनी या वृत्तपत्रांसाठी आम्हाला नुसत्याच शुभेच्छा नाही तर रोख रुपये 15,000ची मदतही केली. आता केवळ या एकाच कारणामुळं सावरकरांचा या खटल्याशी संबंध लावणं हे सर्वतः चुकीचं आहे. या महान देशभक्ताचा हा घोर अपमान आहे. तेव्हा माझी आपल्याला नम्र विनंती आहे की त्यांना सन्मानपूर्वक निर्दोष मुक्त करण्यात यावं. आता मुख्य मुद्दा गांधी वधाविषयी. गांधीजी पुरस्कारित अत्यंतिक अहिंसेचे पाठ हे परिणामी हिंदू जातीचा शक्तिक्षय करतील आणि त्यायोगे ही हिंदू जाती दुसऱ्या जातीची
म्हणजे विशेषतः मुसलमानांची अतिक्रमणे प्रतिरोधण्यास असमर्थ ठरतील अशी माझी दृढ धारणा होती. मुळात सत्य आणि अहिंसा ही काही गांधीजींनी जन्माला घातलेली तत्व नव्हे, ती लाखो वर्षांपासून अस्तित्वात आहेत. पण अखिल मानवजाती या अहिंसा नावाच्या उच्च तत्वाला दैनंदिन व्यवहारामध्ये कटाक्षानं पाळतील ही कल्पनाच स्वप्नवत आहे. कारण स्वबांधवांचं देशप्रेम, स्वाभिमान, कर्तव्य ह्या गोष्टी आपल्याला अहिंसेचा सदा न कदा परित्यागच करायला लावतात आणि सामर्थ्याचाच वापर करायला भाग पाडतात, ही वस्तुस्थिती आहे. माझा गांधींच्या अहिंसा पाठाला तितकासा विरोध नव्हता जितका त्यांच्या हिंदू जातीच्या विनाशकारी ठरणाऱ्या मुस्लिम अनुनयाला होता आणि स्वतःचं उद्दिष्ट साध्य करून घेण्यासाठी वारंवार अवलंबलेल्या उपवासासारख्या प्रकाराला होता. त्यामुळे हिंदू जातीच्या फरफटीला गांधीजी कसे उत्तरदायी होते याची असंख्य उदाहरणं मी न्यायालयासमोर सादर करत आहे. गांधींनी हिंदू मुस्लिम ऐक्य ही त्यांच्या राजनीतीची बैठक ठरवली आणि 1919 साली देशाचं नेतृत्व स्वीकारल्यापासून मुसलमानांचं विश्वस्त पद खेचून घेण्यासाठी ते इतके उतावीळ झाले की एका पाठोपाठ एक अभिवचने ते मुसलमानांना देऊ लागले. त्यासाठी अलीबंधूंचं गुणगान गाऊ लागले, अफाट द्यूत खेळले, त्यांना सुविधा देऊ लागले. पण तेवढ्यात मोपल्यांचं बंड झालं आणि मुसलमानांनी गांधींच्या हिंदू मुस्लिम एकतेच्या प्रयत्नांना सुरुंग लावला. या मोपल्यांच्या बंडामध्ये हिंदूंची अपरिमित हानी झाली. मुसलमानांनी हिंदूंचा प्रचंड संहार केला. लुटालूट, स्त्रियांवरती बलात्कार, भ्रष्टीकरण या सगळ्याच प्रकारांना ऊत आला. कारण इथल्या मुसलमानांना गांधींच्या या हिंदू मुस्लिम एकतेमध्ये किंचितही स्वारस्य नव्हतं, आत्मीयता नव्हती. त्या पाठोपाठ सुरू झालं खिलाफत आंदोलन. न्यायऋषी मोदी खरं तर या खिलाफत आंदोलनाचा हिंदुस्थानशी किंवा हिंदुस्थानातल्या मुसलमानांशी काहीही संबंध नाही. पण तरी सुद्धा हिंदू मुस्लिम एकतेच्या हट्टापायी गांधींनी काँग्रेसला खिलाफत आंदोलनाला पाठिंबा द्यायला भाग पाडलं. पण तरी सुद्धा ते आंदोलन अयशस्वी ठरलं. मग त्या संपूर्ण अपयशाचं खापर इथल्या मुसलमानांनी बहुसंख्य हिंदूंवर फोडलं आणि पुन्हा एकदा या हिंदुस्थानामध्ये हिंदूंची कत्तल सुरू झाली. जाळपोळ, बाटवाबाटवी, बलात्कार या सर्वच प्रकारांनी हिंदुस्थान दणाणून गेला. पण त्यांचं नेतृत्व करणाऱ्या सुरावर्दीची मात्र गांधीजी पाठराखण करत होते. प्रार्थना सभांमध्ये सुरावर्दीला व्यासपीठावर सोबत बसवून शहीद सुरावर्दी म्हणजे मार्टियर सोल म्हणून संबोधू लागले. गांधींच्या या हिंदू मुस्लिम एकतेच्या प्रयत्नांना मुसलमान सातत्याने सुरुंग लावत होते. पण गांधींचे डोळे मात्र काही केल्या उघडायलाच तयार नाहीत. आणि मग जितकं जितकं अपयश त्यांना यायचं ते जास्तच प्रयत्न करीत किंवा काँग्रेस शासनाला सतत उपवासाची धमकी देऊन करायला भाग पाडित असत. मग त्यातूनच सिंधच्या विभक्तीला मान्यता दिली गेली. वायव्य सीमा प्रांत वेगळा घडवण्यास मान्यता दिली गेली. आणि जेव्हा जेव्हा हिंदूंचा रोष सोडवेल असं त्यांना जाणवायचं तेव्हा मुसलमानांना पाठिंबाही नाही आणि विरोधही नाही असा एक आत्मघातकी प्रयोग ते करत असत. दिल्लीमध्ये एका हिंदू मंदिरामध्ये गांधींनी ही आपली प्रार्थना सभा भरवली. मग स्वतःचं निधर्मी पण सिद्ध करण्यासाठी हिंदूंच्या आणि पुजाऱ्यांच्या विरोधाला न जुमानता मूर्तीसमोर बसून कुराणाचं पठण केलं. काही हरकत नाही. पण समोरच उभ्या असलेल्या मशिदीमध्ये बसून गीता पठण करण्याचं धारिष्ट्य मात्र या महात्म्याने दाखवलं नाही. त्यांनी जर तसं केलं असतं तर मुसलमानांची किती भयंकर प्रतिक्रिया उमटली असती याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. परंतु सहनशील हिंदूंच्या भावनांना सातत्याने तोडवणं त्यांना सोपं आणि शक्य होतं. पण आता हिंदूंचा अपमान झाला तर तो सुद्धा किती असहनशील होऊ शकतो हे गांधींना मी मात्र दाखवायचं ठरवलं आणि त्यांच्या प्रार्थना सभेसमोर उभं राहून तीव्र शब्दात निदर्शनं केली. तर गांधी घाबरून चोरटेपणाने त्या व्यासपीठाच्या मागच्या भिंतीआड लपून बसले. मग त्याच काळामध्ये बिहार, कलकत्ता, पंजाब या सर्वच ठिकाणी मुसलमानांचा हैदोस सुरू झाला. पण तिथल्या हिंदूंनी त्यांच्या आक्रमणाला शौर्यानं तोंड दिलं. तर त्यांचं कौतुक करायचं सोडून गांधी नेतृत्वाखालील काँग्रेस शासनानं तिथल्या हिंदूंवरतीच खटले भरले. आता अशा परिस्थितीमध्ये 15 ऑगस्ट हा दिवस साजरा करणं मला अशोभनीय वाटलं. कारण काँग्रेस शासन हे शळपटासारखं गांधींच्या दबावाखाली येऊन हिंदू विरोधी निर्णय घेऊ लागलं. तसं न केल्यास उपवासाची धमकी देऊन काँग्रेस शासनाच्या ते माथी मारण्याचे उद्योग गांधीजी करत होते.
त्यामुळे काँग्रेस शासन हे गांधीजींच्या सर्व सत्ताधीशत्वाची तळी उचलणारं निव्वळ एक साधन झालंय हे मला दिसत होतं. मग स्वतंत्र हिंदुस्थानच्या संघराज्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं वचन गांधीजींना हवं होतं. त्यासाठी त्यांनी प्राणांतिक उपोषण करायचं जाहीर केलं. खरं तर न्यायाधीश महोदय, मला कळेना की ह्या कारणासाठी प्राणांतिक उपोषणाची गरजच काय आहे. कारण गांधींच्या शब्दाला हिंदू आणि मुसलमान दोन्हीकडे इतकं वजन होतं, इतका मान होता की त्यांच्या एका शब्दासाठी वचन द्यायला तयार झाले असते. पण विचार केल्यानंतर लक्षात आलं की या उपोषणाचं मुख्य कारण वेगळंच होतं. हिंदुस्थान शासनाने म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांनी पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यायला ठामपणे नकार दिला होता. ते 55 कोटींचं द्रव्य पाकिस्तानला द्यायला भाग पाडायचं, त्यासाठी स्वतःच्या जीवाची भीती दाखवायची म्हणून सुरू केलेलं ते उपोषण होतं. आणि याचाच फायदा ब्रिटिशांनी घेतला आणि त्यांनी कायमच गांधीजींना हिंदू मुस्लिम एकतेच्या आनंद सागरात पोहायला सोडलं आणि सुखेने या देशावर राज्य केलं. न्यायाधीश महोदय, भारतभंजनाच्या वेदना आणि गांधी वधाची शोकांतिका याचा मला कणभरही आनंद होत नाही. पण जगाला गेल्या 30 वर्षांच्या गांधी पर्वाचा खरा इतिहास माहीत असायला हवा. गांधींच्या मुस्लिम तुष्टीकरणामुळेच हिंदू मुस्लिम एकतेचा पाया हादरला. की त्याच्या आधीच्या लोकमान्यांच्या पर्वामध्ये एकही हिंदू मुस्लिम दंगा झाला नव्हता. तो गेल्या 25-30 वर्षात सुरू झाला. त्यामुळे पूर्वी आमचे बांधव असलेले 5 कोटी मुसलमान बांधव आता आमचे देश बांधव राहिले नाहीत. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे माझं रक्त खवळलं आणि गांधींचं ते शारीरिक अस्तित्व जे सातत्याने पणाला लावून काँग्रेसला हिंदूंच्या विरोधात भूमिका घ्यायला भाग पाडत होतं, ते शारीरिक अस्तित्व संपवण्याचा मी निर्णय घेतला. मग माझा हा निर्णय पहिल्यांदा मी माझ्या मित्राला म्हणजे नाना आपटेला बोलूनही दाखवला. आणि मग आदली रात्र म्हणजे 30 जानेवारीच्या आधीची म्हणजे 29 जानेवारीची संपूर्ण रात्र मी विचारात घालवली. दिल्लीच्या हिंदू निर्वासित शिबिरामधील स्त्रियांचे आणि लहान लहान मुलांचे आक्रोश माझ्या कानावरती पडत होते. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये पाकिस्तानमधून आलेल्या 10 लाख हिंदू निर्वासितांची अवस्था डोळ्यासमोरून हलत नव्हती. थंडीपासून बचाव करण्यासाठी स्त्रिया आणि लहान मुलं इमारतीत, मंदिरामध्ये, मशिदीमध्ये जात तर मशिदीमधून त्यांना बाहेर काढण्यात आलं. आणि तेव्हाही गांधीजी बघ्याची भूमिका घेतली आणि गप्प बसले. हे सगळं पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 जानेवारीला राष्ट्रहितासाठी मी गांधी नावाचा देह संपवला. ऑर्डर ऑर्डर. न्यायाधीश महोदय, तुम्हाला जी न्यायोचित वाटेल ती शिक्षा मला द्यावी. मला दया दाखवावी की कोणीतरी माझ्यासाठी दया याचना करावी अशी माझी अभिलाषाही नाही. पण माझ्या या कृतीच्या नैतिक अंगाचा ते सर्वांगानं टीकेचं लक्ष झालेली असली तरी माझा विश्वास ढळलेला नाही. भविष्यातील कोणा एका दिवशी इतिहासाचे प्रामाणिक लेखक माझी कृती तोलतील आणि तिचं मूल्य पडताळून बघतील यात मला तिळमात्र शंका नाही. हा हिंदुस्थान एक संध होवो आणि आक्रमकांपुढे शरणागती पत्करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पराभव गंडाचा त्याग करण्याचे धडे इथल्या हिंदूंना मिळोत हीच त्या सर्व शक्तिमंताजवळ प्रार्थना. न्यायाधीश महोदय, गेले जवळजवळ 8 दिवस माझं हे वक्तव्य वाचून दाखवण्याची मला परवानगी दिलीत. मला ध्वनिक्षेपक पुरवण्यात आला, त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. तसेच सरकारी विधिज्ञ, आरक्षी अधिकारी, जेलचे कर्मचारी, बंदीगृहाचे अधिकारी यांनी सर्वांनीच गेल्या 1.5 वर्षामध्ये मला अत्यंत चांगली वागणूक दिली. त्याबद्दल मी त्या सर्वांचा ऋणी आहे. माझं वक्तव्य मी इथेच संपवत आहे. अखंड भारत अमर रहे. वंदे मातरम. अखंड भारत अमर रहे. वंदे मातरम. अखंड भारत अमर रहे. वंदे मातरम. अमर रहे. वंदे मातरम. वंदे मातरम. ऑर्डर ऑर्डर. वरिष्ठ न्यायासनाकडे पुनरावेदने करणाऱ्यांपैकी आरोपी क्रमांक 1 नथुराम विनायक गोडसे आणि सहआरोपी नारायण दत्तात्रय आपटे यांनी त्यांच्या कन्व्हिक्शनला आव्हान दिले नाही आणि गुन्हा स्वीकारला. त्यांना भारतीय दंडविधान धारा 302 प्रमाणे
फाशीची शिक्षा देण्यात येत आहे. ऑर्डर ऑर्डर. नथुराम विनायक गोडसे याने प्रामाणिकपणे हत्येव्यतिरिक्त जे आरोप केले गेले होते त्याबद्दल युक्तिवाद केला. स्वतःचे अधिवक्तव्य स्वतःच मांडले. त्यात वस्तुस्थितीच्या घटकांचे विवेचन केले. त्यात त्याची आत्मलक्षणीय क्षमता प्रत्ययास येते. कोणत्याही विधिज्ञाला भूषणावह ठरेल अशा पद्धतीने त्याने आपले विवेचन केले. नथुराम शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही हे त्याचे निवेदन ऐकून खरे वाटत नाही. त्याचे वाचन प्रचंड आहे. इंग्रजीवरचे त्याचे प्रभुत्व वाखाणण्याजोगे आहे. विचार स्वच्छपणे गोंधळ निर्माण न करता मांडण्याची त्याची कला वाखाणण्याजोगी आहे. संपूर्ण केसमधील नथुरामचे शेवटचे निवेदन हे सर्वश्रेष्ठ आकर्षण होते. कित्येक तास तो बोलत होता. त्याचे बोलणे ऐकून संपूर्ण न्यायालय इतके भावनाविवश झाले की त्यांचे उसासे हुंदके ऐकू येत होते. त्या प्रेक्षकांना जर न्यायदानाचे काम करण्यास सांगितले असते तर नथुराम निर्दोष आहे असाच निर्णय त्यांनी प्रचंड बहुमताने दिला असता ह्यात तिळमात्र शंका नाही. आणि अपेक्षेप्रमाणे मला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण अपेक्षेप्रमाणे माझं म्हणणं मात्र लोकांपर्यंत पोचूच दिलं गेलं नाही. म्हणजे या स्वतंत्र लोकशाही राष्ट्रामध्ये माझं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा अधिकार आणि माझं म्हणणं ऐकून घेण्याचा सर्वसामान्यांचा अधिकार पायदळी तुडवला गेला. आणि कोणी केलं? सत्य अहिंसेच्या पुजाऱ्यांनी. न्यायमूर्तींचं निकालपत्र वाचून झाल्यानंतर त्यांची पाठ वळते न वळते तोच सरकारी आदेशानुसार तिथल्या उपस्थित सर्व वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींच्या हातातले सगळे कागद वह्या ज्याच्यावर माझं निवेदन लिहिलेलं होतं ते खेचून त्याच्या चिंध्या केल्या गेल्या. त्यानंतर त्यांना धमकावण्यात आलं की नथुराम गोडसेचं एक जरी वाक्य वर्तमानपत्रामध्ये छापलं तर त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील. सत्य अहिंसेच्या पुजाऱ्यांनी सत्य गाडलं होतं, दडपलं होतं. न्यायमूर्ती निकालपत्र वाचून दाखवत असताना त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा अशा सुम्हानं विणल्यात की काय असं वाटायचं. निकाल ऐकल्यानंतर आमचे शेख साहेब इतकं चिडचिडल्यासारखं करत होते, पण ती चिडचिड आमच्यावरती नव्हती, स्वतःवरती होती. म्हणजे तिरडी बांधणाऱ्या माणसाची तत्परता मला त्यांच्या हालचालींमध्ये दिसायची. आता कर्तव्य म्हणून तिरडी तर बांधलीच पाहिजे, पण याच तिरडीवरून आपण आपल्या प्रेमाच्या माणसाला घेऊन जाणार, त्याला शेवटचा अग्नी देणार या कल्पनेने डोळ्यातले अश्रू तर थोपवता येत नाही. अगदी सहजपणे तिरडी वाहून देणारे मजबूत खांदे अजून तरी निर्माण झालेले नाही. रोज संध्याकाळी मी शेख किंवा सावंत आम्ही बुद्धिबळ खेळत असतो. त्याही दिवशी असा संध्याकाळी मी बुद्धिबळ खेळायला निघालो. आरोपी क्रमांक 1 नथुराम विनायक गोडसे आणि सह आरोपी नारायण दत्तात्रय आपटे त्यांना भारतीय दंडविधान धारा 302 प्रमाणे फाशीची शिक्षा देण्यात येत आहे. फाशीची शिक्षा देण्यात येत आहे. फाशीची शिक्षा देण्यात येत आहे. सर आपण इथे काय झालं सर? अखेर नथुरामला फाशी झाली. सावंत, फाशी झाली. आपणच त्याला फासाच्या दोरापर्यंत नेऊन पोचवलं. पुढच्या ऑर्डर्स आलेल्या आहेत, त्याला अंबालाला पाठवायच्या. सर पण अंबालाला का? डॅम इट सावंत, यू शुड नो फाशीची सोय तिथे आहे म्हणून. सावंत, नथुरामचं सगळं सामान, त्यांच्या सील केलेल्या सगळ्या वस्तू आज संध्याकाळीच पॅक करून ठेवण्याच्या सूचना द्या.
अंबाल्याची पोलीस पार्टी उद्या सकाळपर्यंत इथे पोहोचेल. त्यांच्याकडील वस्तू म्हणाल तर फक्त 3च: भगवद्गीता, भगवा ध्वज आणि अखंड हिंदुस्थानचा नकाशा. त्यासाठीच नथुराम मला फाशीची प्रोसिजर विचारत होते सर. काय? हेच की फासावर नेताना हातपाय बांधतात का, आणखी काय काय करावं लागतं. सर मी विचारलं त्यांना, आणखी काय करायचंय तुम्हाला? अहो फासाचा दोर तर स्वतःच्या हातानंच आपल्या गळ्यात अडकवून घेतलात ना तुम्ही. म्हणाले की फाशी जाताना हातात भगवद्गीता, भगवा ध्वज आणि अखंड हिंदुस्थानचा नकाशा धरायचा आहे म्हणून. आणखीन काही नाही विचारलं? हेच त्रास होतो का, यातना होतात का? नाही. म्हणाले की गांधी वधाबरोबर मी माझ्या मृत्यूवर तेव्हाच शिक्कामोर्तब केलंय. हा आतापर्यंत जगलोय ते केवळ वधामागची भूमिका जगासमोर मांडता यावी म्हणून. सावंत, माझ्या कारकिर्दीमधली ही 7वी की 8वी फाशी. निर्ढावलेले बदमाश सुद्धा फाशीची शिक्षा ऐकल्यावर कोर्टामध्ये कोसळलेले मी पाहिले. त्यांना वधस्तंभावर खेचत फरफटत न्यावं लागतं. पण ही 2 सुसंस्कृत माणसं, ज्यांनी कधीही कायद्याचं उल्लंघन केलं नाही, ते स्वतःच्या मृत्यूला इतक्या शांतपणे सामोरे जाऊच कसे शकतात? कारण त्यांचा सुसंस्कृतपणा हीच त्यांची खरी शक्ती आहे सर. चला शेख साहेब, बुद्धिबळ खेळायचं ना, पण आज मी ठरवून आलोय, आज बुद्धिबळामध्ये तुमच्याकडनं नक्की हारायचं. तुम्ही कधीच हरत नाही नथुराम, कधीच नाही. तुमचा राजा कधीच मारता येत नाही, कारण तुम्ही तो पटावर कधी उतरवतच नाही. आम्ही स्वतः पटावर उतरतो शेख साहेब. नथुराम, काय? नथुराम, हो नाही. प्लीज प्लीज प्लीज. धन्यवाद. अगदी खरं बोललात तुम्ही नथुराम. तुम्ही स्वतः पटावरती उतरता, पण तुम्ही नेहमी स्वतःला शह देता, समोरच्याला कधी संधीच देत नाही. मग शह द्यायचा येतात अंबाल्याला. फाशीची सोय तिथं आहे ना. म्हणजे खरं तर माझी इच्छा होती येरवड्याला फाशी द्यावी. आई वडिलांची शेवटची भेट तरी घेता आली असती. अहो मग तसा अर्ज का नाही करत तुम्ही? आता इच्छा व्यक्त करायचा अधिकारच मला नाही सावंत. मला अटक केल्यानंतर सही करून काय दिलं काही आठवतंय का? बॉडी रिसीट. उद्या अंबाल्याच्या पोलीस पार्टीला सुद्धा नथुराम गोडसेचा चार्ज देणार नाही तुम्ही, बॉडीचा चार्ज देणार. त्यामुळे त्या बॉडीची डेड बॉडी होणं ही एक फॉर्मॅलिटी आहे. हा, आई वडिलांची भेट हवी, ती त्यांना मला शेवटचं पाहता यावं, भेटता यावं म्हणून. कारण मी दिल्लीला यायला निघालो तेव्हाच त्यांचं शेवटचं दर्शन घे. अंबाला नाही का? तर उद्या आपण अंबाल्याला जाणार सावंत साहेब. मला एक सांगा, अंबाल्याला जायचं म्हणजे ते पानिपतामधून जावं लागतं नाही हो? क्या बात आहे. त्या निमित्ताने त्या पवित्र भूमीचं आपल्याला दर्शन तरी घेता येईल नाही? तर कोण कशाला जात? अरे बंद कर तुझं हे असलं बोलणं. स्वतःच्या मृत्यूविषयी तू बोलतोयस ते इतक्या शांतपणे, इतक्या अलिप्तपणे.
खरंच मला चीड येते तुझी नथुराम. आय हेट यू. अरे कसला बनलायस तू? सांग ना, कसला बनलायस? आमच्यासारखा हाडा मासाचाच बनलायस ना, का पत्थरातून घडलायस? नथुराम, अरे तुला कळत कसं नाही, उद्या तुला फाशी दिली जाईल. यू वोंट बी धिस वर्ल्ड मॅन. त्यानंतर हे जग तू नाही पाहू शकणार. ते सूर्यचंद्र, ते पक्षी, ती झाडं, तो निसर्ग, ह्यातलं तुला काहीही दिसणार नाही. अँड हाऊ कॅन आय हेट पीपल लाईक यू. नथुराम, तू असा असशील याची मला थोडीशी जरी कल्पना असती ना, तरी केस मी स्वीकारलीच नसती. इनफॅक्ट तुझ्या आसपासही फिरकलो नसतो मी. नेव्हर. खरंच तू खूप वेगळा आहेस नथुराम. रिअली यू आर डिफरंट. काय केलंय मी? तेच तर आहे ना नथुराम, तू काहीही करत नाहीस तरीही माणसाच्या हाडामासात, रक्तात तू भिनत जातोस एखाद्या विषाणू सारखा. आय कांट गेट यू आउट ऑफ माय सिस्टीम मॅन. नो, आय कांट. नथुराम, तुझ्या मानेभोवतीचा फासाचा दोर मी या माझ्या हाताने विणलाय. पण आता असं वाटतं की ती वीण मलाच उसवता येईल का? नथुराम, मी राजकारणामध्ये कधीही रस घेतला नाही. प्रामाणिकपणे नोकरी केली. कोणताही न्याय करताना कधीही पक्षपात केला नाही. पण काल कोर्टामध्ये तुझं निवेदन ऐकलं आणि सगळ्यांचा तिरस्कार वाटायला लागला मला. सगळ्यांचाच. पाकिस्तानचा, मोहम्मद अली जिनाचा आणि गांधींचा सुद्धा. नथुराम, त्या दिवशी तुम्ही मला विचारलं, शेख तुमच्या कमरेला पिस्तूल आहे, तुम्हीही कधी कुणाला मारलं असेल? मारलं. चौघांना मारलं. त्याकरता सरकारने माझा गौरव केला, मला मेडल सुद्धा दिलं. पण खरंच सांगतो नथुराम, इतकी वर्ष त्या मेडल विषयी वाटणारा सगळा अभिमान पुरता गळून पडला. आम्ही भेकड रे, भेकड. आम्ही पिस्तुलाचे जाप ओढले, पण ते ह्या वर्दीच्या चिलखताच्या आडून. पण तू मात्र चाप ओढलास नथुराम, तुझ्या अंगावर कुठलंही चिलखत नसताना. दॅट्स वाय यू आर डिफरंट. नाही शेख साहेब, मला एवढा मोठा करू नका. मी एवढा मोठा नाही. माझ्या अंगी थोडाफार मोठेपणा असलाच तो फक्त एवढाच आहे की ज्या वेळेला राष्ट्रहितासाठी जे करणं गरजेचं होतं ते मी केलं, कोणत्याही परिणामांची पर्वा न करता. पण माझ्याही अंगावरती चिलखत होतं. माझ्याही अंगावरती चिलखत होतं. काश्मीरमध्ये माझ्या शूर सैनिकांनी सांडलेल्या रक्ताचं चिलखत, माता भगिनींच्या भ्रष्ट झालेल्या शिलाचं चिलखत, पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू निर्वासित स्त्रियांच्या, लहान लहान मुलांच्या आक्रोशांचं चिलखत. सर्वात महत्वाचं म्हणजे सावरकरांच्या विचारांचं आणि आचारांचं चिलखत. म्हणून मी एवढं मोठं धारिष्ट्य करू शकलो. दॅट्स वाय आय एम नॉट डिफरंट. पंडित पंडित म्हणाले. पंडित. वा शेख साहेब वा. मधलं सगळं अंतरच नाहीसं केलं तो. आता जे अगदी मनात जे काही आहे ना ते बोलून टाका. मला माहिती तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. नाही पंडित, नाही नाही. माझ्याशी बोलायची ही शेवटची संधी आहे की नाही? पुन्हा नाही ना बोलता येणार. प्लीज. पंडित, कोर्टामध्ये तुमच्या बसण्याच्या जागी
फुलं कोण ठेवतं असं तुम्ही नेहमी मला विचारायचं. आणि तुम्ही नेहमी उत्तर द्यायचं टाळायचं. कोणत्या तोंडाने उत्तर देणार होतो मी पंडित? लाज वाटायची मला, लाज. सरकारनं केस जिंकावी म्हणून मी तुमच्या मानेभोवती पुराव्याचे बळकट पाश इथे बांधत होतो, आणि त्याच वेळी तिथे माझ्याच घरातला एक माणूस दिवस रात्र तुमच्यासाठी अल्लाकडे दुआ मागत होत. माझी मुलगी जुबैदा. जुबेदा? हो पंडित, माझी जुबेदाच नेहमी कोर्टामध्ये तुमच्यासाठी फुलं पाठवायची. आजही, अजूनही दिवस रात्र तुमच्यासाठी अल्लाकडे दुआ मागत असते. आता तर बिचारीला चालवतही नाही, तरीही कशी बशी दर्ग्यावर जाते, चादर चढवते. काय झालंय तिला? शेख साहेब, काय झालंय काय तिला? नाही, झालं नाही, होणार आहे. शी इज प्रेग्नंट. तिला म्हणून नको इतके कष्ट घेऊस. माझ्यावर जर एवढंच प्रेम असेल, या तुझ्या भावावर जर एवढंच प्रेम असेल, तर पोटातल्या बाळाची काळजी. तुला नक्की मुलगा होईल, त्याच्यावर माझे संस्कार कर. या देशाला जर पुन्हा नथुरामची गरज पडली तर जुबेदा, तेव्हा हवा असलेला नथुराम तू जन्माला घाल. नथुराम! पुण्यातल्या काही महिला माझ्या आईला म्हणजे लक्ष्मीबाईंना भेटायला गेल्या होत्या. सांगत होत्या, लक्ष्मीबाई तुमच्या मुलाला फाशी होणार नाही, फाशी रद्द होईल, त्याचं जन्मठेपेत रूपांतर होईल वगैरे वगैरे. त्यावर दुसरी इयत्ता शिकलेली माझी आई काय म्हणाली माहितीये? असं कसं होईल? माझ्या नथून तर गांधींची हत्या केली, त्याला फाशीच झाली पाहिजे. त्याला जर का फाशी झाली नाही तर या देशामध्ये यापुढे कायद्याचं राज्य नसेल. त्या माझ्या आईला एकदा तरी पाहता यावं, भेटता यावं एवढीच इच्छा होती. पण माझी खात्री होती गोपाळची बायको सिंधू मला भेटायला, माझं शेवटचं दर्शन घ्यायला अंबाल्याला नक्की. आणि खरंच सिंधू आली. आई बैठिए यहाँ. मैं पंडित जी को भेज देता हूं. अण्णा, सिंधू, अण्णा, सिंधू तू रडू नकोस असं मी तुला कधीच म्हणणार नाही. कारण मला माहिती आहे गेली 1.5-2 वर्ष तू आई वडिलांसमोर रडली नशील, मुलींसमोर रडली नशील, आता गोपाळ समोर सुद्धा रडली नशील. रडून घे पोरी, रडून घे. कारण पुढची 15 ते 20 वर्ष तुला कोरड्या डोळ्यांनीच जगायचंय. त्यांच्या समोर नाहीच रडले मी. निरोप घेताना ते काय म्हणाले माहिती अण्णा? ते म्हणाले की अण्णा समोर रडणार असशील तर त्याला भेटायला जाऊ नकोस. सिंधू, तुझा नवरा परत तरी येणार आहे ग, पण त्या नानाच्या बायकोनी काय करायचं? नाना म्हणाले त्यांना की माणूस उद्याच्या दिवसाच्या दुःखाच्या कल्पनेत आजचे सुखाचे क्षण वाया घालवतो. उद्यापासनं तुला रडायचंच आहे तर निदान आज हस ना. मी गेल्यानंतर हवं तर सुवर्णालंकार वापरू नकोस, पण सौभाग्यालंकार वापरायचं सोडू नकोस. कारण तुझ्या नवऱ्याने कुठलंही पातक केलेलं नाही. हे तूही लक्षात ठेव. तुझ्याही नवऱ्यानं आणि दिरानंही कुठलंही पातक केलेलं नाही. सिंधू, फार वाईट दिवस काढतेस ना तू. सुरुवातीचे दिवस खूप वाईट गेले अण्णा, पण आता सवय झाली.
कारखाना बंद झाला ना? मिलिटरीने सगळी कंत्राटं काढून घेतली. सामाजिक बहिष्कार चालूच आहे काय? सामाजिक नाही, पण राजकीय आणि शासकीय बहिष्कार अजून चालूच आहे. तो कधीच संपणार नाही. जोपर्यंत चलनावरती गांधींचं चित्र आहे तोपर्यंत नाही थांबणार. अण्णा, तसा संपूर्ण सामाजिक बहिष्कार कधीच नव्हता. सगोबरव्यांसारखी माणसं पहिल्या दिवशी पासून माझ्या पाठीशी होती. पैशाची चणचण निर्माण झाली. पैसे मिळवण्याच्या सगळ्या वाटा बंद झाल्या. अण्णा, मी एका न्यायाधीशांच्या घरी घरकामाची नोकरी पत्करली. एक दिवस घरकाम करता करता वर्ड्सवर्थची कविता गुणगुणत होते. ती त्यांनी ऐकली आणि मला त्यांनी विचारलं, तुला इंग्रजी येतं? मी म्हटलं, हो, मी ग्रॅज्युएट आहे. मग घरकाम का करतेस? म्हटलं, दुसरं कुठलंही काम मिळत नाही म्हणून. त्यांनी मला माझं नाव विचारलं. मी म्हटलं, मी सौभाग्यवती सिंधू गोपाळ गोडसे. लगेच दुसरा प्रश्न आला, गांधी हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंच्या तुम्ही कोण? म्हटलं, वहिनी. मग म्हणाले, उद्यापासून घरकाम करू नका. मी जायला निघणार तेव्हा पुन्हा हाक मारली आणि म्हणाले, उद्यापासून माझ्या पत्रव्यवहारांच्या इंग्रजी कागदपत्रांचं काम तुम्ही बघा. त्यामुळे सहानुभूती पहिल्या दिवशीपासूनच होती. सहानुभूतीवर जगू नकोस, स्वाभिमानानेच. मी का कोणाच्या सहानुभूतीवरती जगू? कुणी माझी कीव करावी असं माझ्या पतीने आणि माझ्या धीराने काय केले? हाच बाणच जोपास. अण्णा, तुम्ही शेवटचं पुणं सोडलत ना, त्याच्या आदल्या दिवशीची रात्र दोन्ही मुली खूप रडत होत्या. तुम्ही म्हणालात, सिंधू त्यांना माझ्याकडे दे आणि तू झोपायला जा. मध्यरात्री मला जाग आली. कानावरती बोलण्याचा आवाज आला म्हणून मी येऊन बघितलं. दोन्ही मुली कधीच झोपल्या होत्या, पण तुम्ही मात्र जागे होतात. त्यांना थोपटत त्यांच्याशी बोलत होतो की, बाळानो, उद्यापासून अंगा खांद्यावरती खेळवायला तुमचा काका नसेल, त्याला क्षमा करा. अण्णा, तुमचं ते वाक्य ऐकलं आणि अंगावर सरसरून काटा आला माझ्या. काहीतरी भयंकर होणार याची कल्पना मला आली, पण हे इतकं भयंकर असेल असं नव्हतं वाटलं मला. अण्णा, मला नेहमी एक प्रश्न पडतो. कोणता? गांधी हत्या आवश्यक होती की नाही मला ठाऊक नाही, पण जर ती आवश्यक होती तर एवढ्या 40-50 कोटीच्या देशात जोहार करायला एकटे गोडसेच का? तुझा प्रश्न चुकला सिंधू. तू म्हणायला हवं होतंस, अरे वा, 40-50 करोडच्या या देशामध्ये जोहार करायची संधी फक्त गोडशांनाच मिळाली. अरे वा. अण्णा, मुली मोठ्या झाल्यावरती त्यांना काय सांगू? संपूर्ण सत्य. त्यात लपवण्यासारखं आहेच काय? आणि मुली मोठ्या होण्याची वाट बघू नकोस. आत्तापासून त्यांना संपूर्ण सत्य सांगायला सुरुवात कर. माझ्या अस्थि विसर्जनाचा क्षण जर तुझ्या आणि गोपाळच्या जिवंत असेपर्यंत आला नाही तर ती जबाबदारी तुम्हाला त्यांच्यावर सोपवायची. त्यामुळे संपूर्ण सत्य सांगायला सुरुवात कर. मी त्यांना संपूर्ण सत्यच सांगेन अण्णा. येते. अण्णा, गांधी हत्येचा दिवस सगळा देश शोक दिन म्हणून पाळेल, पण मी मात्र तो दिवस तुमचा हौतात्म्य दिन म्हणून साजरा करेन. सिंधू, अभिमान वाटतो पोरी तुझा. अभिमान वाटतो मला. सिंधू अंबाल्याला आली आणि अंबाल्याला आणखीन एक व्यक्ती अगदी आवर्जून मला पुन्हा एकदा भेटायला आली. पेशानं वकील असलेले गांधींचे सुपुत्र देवीदास गांधी.
पंडित जी, जी देवीदास गांधी आए। काय? देवीदास गांधी यहाँ? पंडित जी, देवीदास गांधी आए आपसे मिलने। सारी फॉर्मेलिटीज पूरी हो चुकी है, अंदर भेज दो उन्हें। आप मुझे 8 दिन के बाद फांसी पे चढ़ाएंगे ना? जी हाँ। तो फिर भेज दीजिए। आइए। हेलो। एक मिनट। श्योर, टेक योर टाइम। थैंक यू। कैसे आहात तुम्ही? आई एम गुड, हाउ अबाउट यू? आई एम फाइन। क्वाइट कंजेस्टेड। आप जानते हैं इन्हें? अरे बहुत अच्छी तरह से जानते हैं। हाँ. बरं तुम्हाला ती आठवली का हो प्रेस कॉन्फरन्स मधली भेट? कुठली? तुम्ही हिंदुस्तान टाइम्स ग्रुप तर्फे आला होता. हिंदुस्तान टाइम्स लख आठवली. कशी विसर- तेव्हापासून विचार करतोय, म्हटलं आपण भेटले नाही असं नाही कसं म्हणतात. आता नाही विसरणार ना तुरंकर. बरं मला तर सांगा, एवढे लांब अंबाल्याला भेटायला मला का आला? येस, ऍक्च्युली मला नाही काही नाही, हरकत नाही, बोला. मैं आपके लिए कॉफी का इंतजाम करता हूँ। बेटर. कॉफी? पंडित जी, नाही काही. माफ करा, तुम्हाला इथे बसायला काही देऊ शकत इट्स नाही. ओके, खरंच काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या आदरात इथेच करू शकत नाही. नथुराम, इट्स ओके, इट्स नाईस टू सी यू. नाही पुण्याला जर माझ्या घरी आला असत ना तर खूप छान आदरात इथे गेला असत. इट्स ओके. ह्या खुर्ची ह्या स्टूलावर बसता? ओके, नो प्रॉब्लेम. काय हे स्टूल मला आले लिखाणापुरतं देत. अच्छा. बसायचं. हो, नाही नथुराम, याची गरज नाही. नथुराम, हे काय करताय? हो, पॅन्ट पांढरी आहे, मग खराब होईल ना. नथुराम, प्लीज सिट डाऊन. थँक्यू. फाशीची रिहर्सल झाली. रिहर्सल फाशीची? ते 8 दिवसानंतर मला देणार ना फाशी, हा, त्याची ते रिहर्सल करतात बघा. त्याची रिहर्सल असते? ती सेम माझ्यासारखीच बाहुली बनवली. अरे हो, डिट्टो तुमच्यासारखीच हा, आहे. आणि मग त्या बाहुलीला ते आता सकाळपासून चाललंय त्यांचं फाशावर लटकवून. सकाळपासून का? पण ते काही केल्या तो खटकाच बसत नाही, काहीतरी म्हणे वजनात घोळ झाला. अच्छा, वजन. हा, ओके. हे सगळं म्हणजे त्या दिवशी 8 दिवसानंतर आम्हाला फासावर लटकवताना आम्हाला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून त्याची ही रिहर्सल करतात. एवढी काळजी घेतली जाते बघा. इंटरेस्टिंग. त्यांना मी मगाशी म्हणत होतो, म्हटलं ते काय होत नसेल तर आता डमी म्हणून मी उभा राहू का? नाही ते नको म्हणाले. म्हटलं का हो साहेब? नाही, ते आमच्या नियमामध्ये तसं बसत नाही. हा, करेक्ट. हो, करेक्ट. काय नियमामध्ये जर बसलं असतं तर मला आता ती नसती फाशी. अजून 8 दिवस शिल्लक आहे. हो, नाही खाली नका बसू नका. हो, मी 302चा कैदी तरी आहे. सुद्धा तुम्ही इथे तुम्ही गांधींचे सुपुत्र आहात, मोठी माणसं. बस प्लीज. एम्बॅरेसिंग नथुर. प्लीज. आता बोला, एवढ्या लांब मला भेटायला का आला? सांगतो, एकच मिनिट. हा, या वकालतनाम्यावर मला आपली सही हवी नथुराम. का म्हणजे तुमचं वकीलपत्र घ्यायचे म्हणून. मला तुमची फाशी चॅलेंज करायची नथुराम. मला फाशी हवी आहे. का? कारण मी वध केला म्हणून. मारणाऱ्याला जगण्याचा काही अधिकार नाही. पण का? वाय? सांगता ना, हे वकालतनामा पुढे केलात ना तेव्हाच माझ्या सगळं लक्षात आलेलं होतं. पण तुम्ही दुखावले जाऊ नयेत म्हणून उत्तर द्यायचं टाळत होतो. बघा, गांधींना हिंसा मान्य नव्हती म्हणून त्यांच्या मारेकऱ्यालाही देहदंड होऊ नये हा तुमचा युक्तिवाद, जो मुळात कायद्यामध्ये बसतच नाही. वकील कायदा समजावून मगच वकालतनाम्यावरती आशिलाकडनं सही मागू शकतो. कायद्याच्या कक्षेमध्ये भावना, व्यक्तिगत हेवेदावे येत नाही. व्यक्तिगत म्हणजे मी व्यक्तिगत स्वार्थासाठी इथे आलो असं तुम्ही आरोप करताय? आरोप नाही, माझं तसं म्हणणंच आहे. बघा ना, हे वकीलपत्र घ्यायचंच होतं तर तात्याराव सावरकरांचं किंवा नाना आपटेचं का नाही घेतलं? या निर्दोष माणसांच्या बचावाला तुम्ही का नाही उभे राहिला? कट्टा तुमचा कुठलाही फायदा नव्हता. माझी फाशी चॅलेंज केल्यामुळं तुम्हाला तुमच्या वडिलांचं ते तत्वज्ञान सिद्ध करता येणार. कुठलं? एका गालावर थप्पड मारली की दुसरा गाल पुढे करायचा. माफ करा, रागावू नका, पण एक व्यक्ती या कक्षेच्या पलीकडे जाऊन एक विचार म्हणून मी गांधींचा विचार करू शकतो, पण तुम्ही नाही. अच्छा, आय सी. ओके, मग माझ्या वडिलांचा एवढा काय विचार केलाय तुम्ही? खूप केलाय. रिअली? मग सांगा ना.
सांगतो ना, सांगणारच आहे, कारण ह्याच्यानंतर आपण कधी भेटणार नाही. तर आता जर मी काही बोललो नाही तर ते शल्य घेऊन तुम्ही आयुष्यभर फिरत राहा. फक्त सांगण्यापूर्वी तुमच्यासाठी फर्स्ट क्लास कॉफी मागवतो. कॉफी? तुम्ही कशाला? नाही म्हणजे जेलर साहेब म्हणाले ना, आणतो, विल गेट इट. अहो, त्यांची कॉफी कधीच येणार नाही. का? आपल्या दोघांना एकांतात बोलायला मिळावं म्हणून कॉफीचं निमित्त काढून निघून गेले ते. काय? कॉफी आणायला नाही गेले. म्हणजे कॉफी येणार नाही. आता मी मागवली ना ताबडतोब ते बघा तुम्ही. अरे सिंग साहेब जरा आई. नाही नथुराम, मी काय म्हणतो, म्हणजे तुम्ही मागितल्यावर येईल आय एम शुअर, पण मला नको. नक्की? खरंच आय डोंट वॉन्ट. ओके नाही सॉरी, नाही फार चांगली माणसं. नाईस पीपल. हो, फारच चांगली. बरं, आता मला बोलण्यात फार वेळ घालवायचा नाही, कारण माझ्याकडे वेळ फार कमी आहे. हे मी माझं मृत्यूपत्र लिहित बसलो. अच्छा. तर माझ्या मृत्यूपत्रामध्ये पहिली आणि अंतिम इच्छा काय माहितीये? काय? अखंड सिंधू नदी अखंड हिंदुस्थानात येईपर्यंत माझ्या अस्थी विसर्जित करू नये. नंतर त्या सिंधू नदीमध्येच विसर्जित कराव्या. तर पिढ्या माझ्या अस्थी हस्तांतरित कराव्या लागल्या तरी चालतील, पण त्या जतन करून ठेवा. आपल्या धर्मामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये अस्थी 10व्या दिवशी विसर्जित करतात. तोपर्यंत दरवाजाच्या बाहेर ते बांधून ठेवतात. अस्थी विसर्जित झाल्याशिवाय आत्म्याला शांती मिळत नाही का मुक्ती मिळत नाही असं समजतात. मी जाणीवपूर्वक माझा आत्मा बंधनात ठेवणार आहे, त्याला मुक्तच होऊ देणार नाही. पण हे असं का नथुराम? कारण गांधीजींनी सुद्धा शेवटची इच्छा प्रदर्शित केली होती की त्यांच्या जाण्यानंतर त्यांची रक्षा जगभरामधल्या सर्व प्रमुख नद्यांमध्ये विसर्जित करण्यात यावी. पण पाकिस्तानात सिंधू नदीमध्ये त्यांची रक्षा विसर्जित करायला पाकिस्तानी सरकारनं नकार दिला. ज्या पाकिस्तानच्या जन्माला गांधीजी कारणीभूत ठरले, त्याच पाकिस्ताननी गांधी नावाच्या एका हिंदू माणसाच्या अस्थीमुळं आता त्यांची झालेली सिंधू नदी बाटेल म्हणून अस्थी कलश परत पाठवला. यू नो बेटर दॅट. मग त्यावेळेला भारत सरकारला एक खास पत्र पाठवून मी विनंती सुद्धा केली होती की गांधींच्या रक्षेतील काहीतरी अंश जतन करून ठेवा, कारण आपल्या भारताचे शूर जवान एक ना एक दिवस नक्की ती सिंधू नदी या देशामध्ये खेचून आणतील. तेव्हा ती रक्षा सिंधू नदीमध्ये विसर्जित करा. आणि हे होईलच कारण गंगा खेचून आणणाऱ्या भगीरथांचा देश आहे हा. पण माझी विनंती मान्य केली गेली नाही. गांधींचा तो तडफडणारा आत्मा एकाकी पडू नये म्हणून माझ्या मृत्यूनंतर मी माझाही आत्मा मुक्त होऊ देणार नाही. मरणांतानी वैराणी सगळेच जण म्हणतात देवीदासजी, पण आयुष्यभर जी मूल्य पुजली जपली त्याला मृत्यूनंतरही वंदन करणारा नथुराम मात्र एकच असतो. तुमच्या वडिलांशी माझं खरंच सांगतो व्यक्तिगत वैर काहीही नव्हतं. त्यांचं भौतिक अस्तित्व संपवण्यामध्ये या देशाचंच भलं होतं. मी विद्वान नाही देवीदासजी, पण विद्वानांच्या सहवासामध्ये आयुष्यातली काही वर्ष काढली. श्रीमंत नसलो तरी खाऊन पिऊन सुखी होतो. या समाजामध्ये मला एक मान मरातब होता आणि वध करण्यापूर्वी मला कल्पना होती की वधानंतर या सगळ्या गोष्टींचा मला त्याग करावा लागणार आहे. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण माझ्या या क्रूर कृत्याचा उगम सहृदयता, स्त्री दाक्षिण्य आणि दया यांच्या आत्यंतिक भावनांमध्ये झाला. त्यामुळे नंतर होणारी जननिंदा आणि मृत्यूदंड हे दोन्ही परिणाम माहीत असून सुद्धा त्या भावनांपुढे मला ते कप पदार्थ वाटले आणि मी मृत्यू स्वीकारला. असा भेकडासारखा पळून नाही गेलो. मला माझी भूमिका मांडायची होती. माझ्याकडे निश्चित अशी भूमिका होती. ठोस असा विचार होता. फाईन, एक्सेप्टेड. बट नथुराम, गांधीजी हे अहिंसेचे पुजारी होते. सगळं आयुष्य त्यांनी देशासाठी वेचलं. यू अग्री? मग अशा महान नेत्याला मारून ते महान होतेच बरं का. ते महान होते. सत्य मी स्वीकारण्याची किंवा नाकारण्याची काही गरज नाही. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी केलेला तो वर्णद्वेषाविरुद्धचा लढा असेल किंवा भारतामध्ये परत आल्यानंतर संपूर्ण भारत भ्रमण करून लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न असेल किंवा काँग्रेसच्या अधिवेशनामधलं ते त्यांचं गाजलेलं भाषण असेल की दिल्ली आणि मुंबईचे मुठभर वकील देशाचं नेतृत्व करू शकत नाहीत, हे सगळं धाडसाचंच आहे. त्यानंतर केलेला तो मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा, चले जाव चळवळ, विदेशी कापडांची होळी, या सगळ्यामुळं मी सुद्धा त्यांचा भक्त झालो होतो. गांधीजींना अटक झाल्यानंतर साबरमती नो संत जेल माचे या घोषणा माझ्याही ओठांवरती आल्या होत्या. आणि तरीही फाळणी अनावश्यक होती. नाही नथुराम, हा उपाय फाळणी अनावश्यक होती. सातत्याने केलेलं मुस्लिम लंगुल चालन अनावश्यक होतं.
त्यासाठी बहुसंख्य हिंदूंच्या भावनांना पायाखाली तुडवणं अनावश्यक होतं. त्यातून झालेले हिंदू निर्वासितांची कत्तल अनावश्यक होती. पाकिस्तानला 55 कोटी देण्यासाठी केलेलं ते आमरण उपोषण अनावश्यक होतं. नाही नाही नथुराम, नाही. गांधीजींनी स्वतः कधीही हिंदू आणि मुसलमान असा पक्षपात केलेला नाहीये. पण पाकिस्ताननं केला आणि गांधींचा हा सगळ्यात मोठा पराभव आहे. कुठे नथुराम, कुठे गेला पक्षपात? मग का नाकारली त्यांची रक्षा सिंधू नदीमध्ये विसर्जित करायला? गांधीजी गेल्यानंतर पाकिस्तानच्या आकाशवाणीवरती रेडिओवर काय बातमी आली माहितीये? हिंदुओं का मसीहा गुजर गया. किसका? हिंदुओं का. आमचं वेगळं काय म्हणणं होतं? आम्ही हेच तर म्हणत होतो, गांधीजी तुम्ही आमचे आहात, आमचे. पण ते नेहमी म्हणायचे मी तुमचा नाही, मी त्यांचा आहे. नाही नाही नाही, हे बघा, गांधीजी साऱ्या मानवतेचे होते, है ना? बरोबर आहे. मग ब्रिटिशांशी लढण्याचं कारणच काय? ते सुद्धा मानवच होते. म्हणजे आम्ही ते मुसलमानांशी झगडायचं नाही. मग दक्षिण आफ्रिकेमध्ये ते श्वेतवर्णीयांशी का लढले? ते सुद्धा मानवच होते. रादर ते ज्यांच्याशी लढले ते सगळे मानवच होते. प्लीज थँक्स. नथुराम, तुम्ही वकिली खरंच छान केली असते. सिरियसली. सल्ला द्यायला थोडा उशीरच केला. अग्रीड. गुड बाय मिस्टर गोडसे. एक प्लीज थोडासा वेळ घेतो. काय पुन्हा कधी भेटणार नाही, उगाच मनात काही राहायला नको. गांधींचा किंवा गांधीवादाचा विरोधक जेवढा मी नाही ना, तेवढे त्यांचे शिष्य आहे. नथुरा प्लीज, म्हणजे तुमच्यापेक्षा त्यांचे शिष्य जास्त विरोधक गांधीजींचे. कसं मी नाही समज. अगदी सिंपल आहे. बघा, मी गोळी झाडली, मग गांधी असे खाली कोसळले. कोसळताना त्यांच्या तोंडामधून असा अस्पष्ट उद्गार निघाला. मग अफवांचं मोळ उठलं. गांधी हे राम म्हणाले. एक मिनिट, म्हणजे ते हे राम म्हणाले नाहीत? मुळीच नाही. त्यानंतर जाब घेताना, जबानी घेताना माझ्याकडून सतत हेच वदवून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण मी बदलो नाही. जर ते हे राम म्हणालेच नाही तर मी असत्य का बोलू? पण त्यांच्या शिष्योत्तमाने जर हा डंका सतत पिटत ठेवला आणि इतिहासामध्ये तशी नोंद झाली तर मात्र तो गांधींचा किंवा गांधीवादाचा सगळ्यात मोठा पराभव ठरेल. नो नो नथुराम, नो, आय डोंट अंडरस्टँड. हाऊ डू यू से दॅट? सिंपल आहे. बघा, ज्या माणसांनी संपूर्ण आयुष्यभरामध्ये कधीही राम, रहीम, कृष्ण, करीम असा भेदभावच केला नाही किंवा असा भेदभाव कधी मानलाच नाही, तो माणूस मरताना फक्त रामाचंच नाव कसं घेईल? राम आणि रहीम दोघांचे घेईल ना. आणि अगदी एकाच घ्यायचं झालं तर तो रहीमच घेईल. एकाच घ्यायचं झालं तर तो रहीमच घेईल, कारण राम त्यांच्या हृदयात होता पण रहीम मुखा. नोव्हेंबर 1949 माझ्या फाशीची तारीख निश्चित करण्यात आली. माणसांचं सोडा, पण पशूंना सुद्धा मृत्यू टोचायला लागला होता. आम्ही जेलमध्ये असताना एक छोटंसं मांजराचं पिल्लू बाळगलं होतं. मस्त धमाल करायचं, सगळ्यांकडनं दूध वसूल करायचं, तात्यारावांच्या डोक्यावर चढून बसायचं, धाडस ते पिल्लूच करू जाणे. तात्याराव एकदा गमतीनं म्हणाले सुद्धा, गेल्या जन्मीचा गोरा अधिकारी दिसतोय, गेल्या जन्मीची हौस या जन्मात भागवते झाले. पण मला शिक्षा सुनावण्या आदल्या दिवशीची ती रात्र, ते पिल्लू असं माझ्या अंतरुणामध्ये झोपलं होतं. मध्यरात्री अचानक उठलं आणि ताडकन कोठडीतनं पसार झालं. माझ्याबरोबरच सावलीसारखा वावरणारा मृत्यू त्याला जाणवला असेल कदाचित. नंतर मात्र ते माझ्या आसपास देखील कधी फिरकलं नाही. पण मला मात्र मृत्यू कधी बोचला नाही का टोचला नाही का मनाच्या गाभाऱ्यामध्ये सलत राहिला नाही. कस्तुरीसारखा पचवला असेल नाही. म्हणजे कस्तुरीचा सुगंध स्वतः मृगाला कधीच येत नाही, तसा याचाही सुगंध मला कधीच आला नाही. एक अवस्था म्हणून मी मृत्यूचा स्वीकार केला होता आणि माझा मृत्यू अपरिहार्य आहे म्हणून तो इतरांनीही स्वीकारला होता. आणि मग तो दिवस उजाडला. 15 नोव्हेंबर 1949 सकाळी 8 वाजता मला आणि नाना आपटेला फाशी देण्यात आली. चला 8 वाजायला आलेत, निघायला हवं.
स्वर्गारोहणाला जायचंय. हा येतो. जाता जाता एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ज्या महात्म्याला मी संपवलं त्यांच्या राष्ट्रसेवेबद्दल मात्र त्रिवार वंदन. पण राष्ट्रसेवकाला सुद्धा राष्ट्रविच्छेदनाचा किंवा राष्ट्रशत्रूला सहाय्य करायचा कुठलाही अधिकार नसतो. यापुढे गांधींचे गोडवे हवे तेवढे गा, पण या हिंदुस्थानला गांधीवादाच्या भोवऱ्यामध्ये मात्र कधी अडकू देऊ. आज जर माझी फाशी रद्द झाली असती, मला दया दाखवली गेली असती, तर तो माझा मृत्यू ठरला असता. पण आज गांधीवाद मृत्यूशय्येवर पडलाय आणि बुद्धिवादाचा भविष्यकाळ जवळ आलाय. निघतो. 8 म्हणजे 8. ते अधिकारी वाट बघताय. तो खटका बरोबर वेळेवर ओढायचा असतो. असं काय बघताय माझ्याकडे? असा तसा जाणार नाही मी. जोपर्यंत ती सिंधू नदी या देशामध्ये येत नाही, माझ्या अस्थी त्याच्यात विसर्जित होत नाहीत, तोपर्यंत मी जात नाही. सतत तुम्हाला जाणवत राहील मी यानंतर. सतत माझा प्रत्येक शब्द तुमच्या कानामध्ये असा ऐकायला येईल. तुम्हाला जाणवेल मी, तुम्हाला शरीराने नाही आत्म्याने. येतो. जय हिंद. वेदी वरया राहीन मी स्थिर, वेदी वरया राहीन मी स्थिर. न्यायासाठी आप्तांशीही, न्यायासाठी आप्तांशीही लढणे मागे फिरणे नाही. होता संभ्रम धनुर्धराला, स्फूर्तीप्रद हरिगीता गाई. ठाई ठाई खला मारले त्याने जग कल्याण पायी. केले कहो पापतयाने आपण म्हणतो नाही नाही. समजा असे ते कृष्णार्पण ते करत तो अन मी तर. वेदी वरया राहीन मी स्थिर, वेदी वरया राहीन मी स्थिर.